आणि राज्यामधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एक परिपत्रक काढत वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर हिवाळी सत्राच्या परीक्षा एकही दिवस सुट्टी न घेता सलग घेतल्या जाव्यात, जेणेकरून एका महिन्याच्या आत परीक्षा पूर्ण करता येतील अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। याला वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र विरोध दर्शवलाय। एकाही परीक्षेमध्ये किंवा एकही दिवस परीक्षेमध्ये गॅप न देण्याचा निर्णय मागे घेतला जावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना मानसिक दडपणाविना आणि त्रासाविना पूर्ण तयारी करून पेपरला सामोरं जाता येईल असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। जर आपण बघितलं तर मॅक्सिमम पेपर आमचे 7 आहेत आणि कंटिन्यू 7 दिवस मुलांना जर अभ्यास करायला लावत असतील तर मुलंही शेवटी मनुष्य आहेत, ते काही मशीन नाही आहे, जेणेकरून तुम्ही दररोज त्यांना आलं की एक्झामच्या एवढ्या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये प्रत्येक पेपरला अभ्यास करायला लावणार। रिव्हिजन प्रत्येक पेपरला गरजेची असते। जर रिव्हिजन झाली नाही तर मुलांना पेपर लिहिण्यास प्रॉब्लेम होईल। तुम्ही मुलांना 5 तासाची झोप गरजेची असते, जेवण वगैरे आहे आणि सेंटरही जवळ नसतं। या सर्वांचा विचार केलेला असतं मुलांना त्या दुसऱ्या पुढच्या पेपरची जी तयारी आहे ती करण्यासाठी वेळच मिळणार नाही। असं जर होत असेल तर आपल्या मुलांचंच नुकसान आहे। त्यांना जो मेंटल त्रास होईल, मानसिक त्रास होईल, याचा विचार पण विद्यापीठाने करायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।